नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. तुम्ही कधी विचार केला आहे का की 16 शब्दांचा एक साधा मंत्र आपल्या मनाला अद्भुत शांती आणि आनंद देऊ शकतो? तर तो मंत्र आहे हरे कृष्ण महामंत्र, ज्याला आपल्या शास्त्रामध्ये कलियुगातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात प्रभावी मंत्र मानले जाते. चला आज आपण याचा सुंदर अर्थ जाणून घेऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या मंत्रातील पहिला आणि सर्वात महत्वाचा शब्द आहे हरे. हरे हे भगवंताची दिव्य प्रेमशक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी यांना मारलेली प्रेमळ अशी हाक आहे. ही शक्ती आपलं दुःख आणि चिंता हरण करून आपलं मन भगवंताच्या भक्तीकडे आकर्षित करते. पुढचा शब्द आहे कृष्ण. कृष्ण या नावाचा अर्थच आहे सर्व आकर्षक किती कृष्ण, जे आपल्या सुंदर रूपाने, मधुर लीलांनी आणि आपल्या निस्वार्थ प्रेमाने विश्वातील प्रत्येक जीवाला आपल्याकडे आकर्षित करतात. तेच परब्रह्म परमात्मा आहेत. आणि तिसरा दिव्य शब्द आहे राम, म्हणजे आध्यात्मिक आनंदाचा अथांग सागर. ते नाव ज्यात रममाण झाल्यावर भक्तांना आणि योगींना खरा आत्मिक आनंद मिळतो. म्हणून जेव्हा आपण हा पूर्ण महामंत्र म्हणतो तेव्हा आपण कोणतीही भौतिक वस्तू मागत नाही, तर एक सुंदर अशी प्रार्थना करतो. हे भगवंताच्या दिव्य शक्ती हरे, हे सर्व आकर्षक प्रभू कृष्ण आणि हे आनंदाच्या सागरा राम, कृपा करून मला आपल्या प्रेमळ सेवेत सामावून घ्या. तर हा महामंत्र आपल्या मनाला स्वच्छ करतो, तणाव दूर करतो आणि भगवंताप्रती आपलं सुप्त प्रेम जागृत करतो. तर हा केवळ मंत्र नाही, तर शांती, आनंद आणि भगवंताशी आपलं नातं जोडण्याचा थेट मार्ग आहे. तर मग या दिव्य ध्वनीचा अनुभव घ्या, जप करा आणि आनंदी रहा. हरे कृष्ण.